राज्य संविधान रावेर तालुक्यातील आंदलवाडी या गावचा यात्रोत्सव आहे आणि गावातील नागरिक आणि पंचक्रोशीतील नागरिकांचा या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। या गावचे प्रथम नागरिक सरपंच विद्यमान सरपंच कोळी हे प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। कोळीजी आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये हार्दिक अभिनंदन। कोळीजी आपण एक चांगल्या पद्धतीने एक प्रथम नागरिक या गावचे प्रथम नागरिक आहात आणि आज यात्रोत्सव आहे, तर या यात्रोत्सवाच्या संदर्भात आपण काय सांगू शकाल? या यात्रोत्सवात आमच्या गावातील व परिसरातील सर्व खेड्यापाड्यातील जे लोक आहेत यांनी आमच्या यात्रेमध्ये सहभाग घेऊन आनंद घेतला पाहिजे। 12 गाड्यांचा जो देखावा आहे, जो 12 गाड्या ओढल्या जातात याचं पूर्ण त्यांनी आम्हाला एक प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि आमच्या गावातील लोकांनी ग्रामपंचायतीच्या योजनांच्या मार्फत आमच्याकडून जास्तीत जास्त कामे करून घेतली पाहिजे आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहे। बरं कोळीजी, एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारावा वाटतो की आपलं कालखंड किती वर्षाचा झालेला आहे? आता माझा 1.5 वर्षाचा समजा झालेला आहे आणि याच्या अगोदर माझी मिसेस होती लोकनियुक्त, त्याच्यानंतर माझे वडील होते, त्याच्यानंतर मोठे वडील होते आणि ही जी प्रेरणा आहे मला या ठिकाणी अभिमन्यू मैपत कोळी जे माजी सरपंच आहे त्यांनी मला या ठिकाणी प्रस्थापित केले आहे। बरं, आपल्या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण कोणती गावाच्या सर्वांगीण विकास करणे आपलं आद्य कर्तव्य आहे, तर 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण कोणत्या पद्धतीचा विकास केलेला काय सांगा? 12 गाड्यांचा काँक्रिटीकरणाचा रस्ता, राम मंदिर, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी फेवरब्लॉक सुशोभीकरण हे माझ्या मिसेसच्या काळामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यानंतर व्यायामशाळेचं साहित्य, ट्रॅक्टर, ट्रॉली, त्याच्यानंतर भरपूर कामं झालेली आहे। बैठक व्यवस्था झालेली आहे, स्मशानभूमी झालेली आहे। याच्या अगोदर दलित वस्तीसाठी स्मशानभूमी नव्हती, ती मी हक्काकन निधी आणून त्या ठिकाणी स्मशानभूमी केलेली आहे। बरं कोळीजी, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा वाटतो की आता उर्वरित जो कालखंड आपला राहिलेला आहे त्याच्यामध्ये गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कोणकोणती कामं करणार आहात? आपण त्याचं स्वप्न काय आहे आपलं, काय सांगा? मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्ण गाव हे फेवरब्लॉक आणि काँक्रिटीकरण जे अपूर्ण आहे, काही 35% नवीन प्लॉट वगैरे ते पूर्ण झालं पाहिजे। बाकीचं जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण झालं पाहिजे आणि या गावाला महत्त्वाचा विषय पाणी बाहेर निघायसाठी दलित वस्तीकडून आणि कोळी लोकांच्या घराकडून हे पाणी बाहेर काढणं एवढंच काम बाकी राहिलेलं आहे, बाकी आम्ही ते करून टाकलेलं आहे। बरं, आपण एक चांगल्या पद्धतीचा 1.5 वर्षाचा कालखंड अतिशय चांगल्या विकास कामाच्या माध्यमातून आपला लेखाजोखा सांगितलेलाच आहे, सविस्तर माहिती दिलेलीच आहे। आपण प्रथम नागरिक, या गावचे प्रथम नागरिक आहात आणि तुमचा विकास बोलतो या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष भेट दिली असता एक सुंदर स्वच्छ असं ग्रामपंचायत आम्हाला पाहायला मिळालं। याचा प्रस्ताव आपण टाकलेला आहे, तर त्याचा रिप्लाय वगैरे मिळालेला आहे? अजून काही त्या रिप्लाय वगैरे काही मिळालेला नाही आहे, परंतु जे वार्ताहर होते त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव कोरे त्यांच्याकडे दिलेला आहे। ते बोलले होते की हा प्रस्ताव असा प्रस्ताव कोणाचा आलेला नाही अजून, आम्ही एकदम बंच करून फाईल करून व्यवस्थित फोटो वगैरे लावून माहिती भरून त्यांना दिलेला आहे। बरं, आपण गावाचे प्रथम नागरिक आहात, एक चांगल्या पद्धतीचा लेखाजोखा तुम्ही या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेला आहे कोळीजी, आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे। तर आपण गावाचे प्रथम नागरिक आहात, 1.5 वर्षाचा कालखंड आपला झालेला आहे, तर आपण या प्रथम नागरिक होण्याचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता, काय सांगा? याचं जे श्रेय आहे हे तर समजा माझ्या घरच्यांना जेवढं राहील, पण त्याच्यापेक्षा ज्या लोकांनी मला मतदान केलं आहे, माझ्यासोबत गणेश पांडुरंग कोळी, त्याच्यानंतर संजय अभिमन कोळी, त्याच्यानंतर एक भाट समाज आहे, भाट समाजामध्ये जे लोक आहे शेकडो नूर मोहम्मद भाट आणि माझे जे सदस्य निवडून आलेले आहेत त्या लोकांना, तसंच SC समाजामध्ये माझे चांगले घनिष्ठ संबंध आहे आणि त्या लोकांनी सुद्धा मला चांगल्या पद्धतीनं एक मतदान केलं आहे आणि त्या मतदानाच्या भरोसे मी या ठिकाणी बसलेला आहे। त्याच्यामुळे या गावातील ज्या लोकांनी मला मतदान केलं आहे त्याचं श्रेय त्यांनाच जाणार आहे आणि मी त्यांच्यासाठी 24 तास अहोरात्र आहे, त्यांच्यासाठी कटिबद्ध आहे। आणि याच्या पुढे जाऊन मी सांगतो की गिरीश भाऊ आम्हाला फार मदत करता आणि जे पेशंट असतात तर माझ्या हातून 36 लोकांचे मोठे मोठे ऑपरेशन झालेले आहे। कोळीजींनी या ठिकाणी एक
चांगल्या प्रकारची सेवा बजावलेली आहे. प्रथम नागरिक या गावचे ते प्रथम नागरिक आहेत. चांगल्या पद्धतीने ते रुग्णांची सेवा पण करत असतात. कुठे पेशंटला काही प्रॉब्लेम वगैरे आला तर आपल्या वरिष्ठांच्या माध्यमातून तो प्रॉब्लेम सॉल्व करतात. अतिशय उमदी आणि नवयुवक एक अभ्यासू व्यक्तिमत्व कोळीजींचं आहे. ते या ठिकाणी त्यांनी सविस्तर असा माहिती दिलेली आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी कोळीजींनी मारलेली आहे. आम्ही प्रत्यक्ष ग्रामपंचायतला भेट देऊन त्यांची सविस्तरशी माहिती घेतलेली आहे. आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.